नमस्कार. अंबाडी वज्रेश्वर रस्त्यावर मी उभा आहे. बऱ्याच लोकांना वाटेल हा रोज उठतो आणि त्या रस्त्याचे व्हिडिओ बनवतो. आता परिस्थिती मी जाताना प्रत्येक वेळी काय ना काय समोर दिसतेच मला. मी 8 ते 9 व्हिडिओ या रस्त्याचे बनवलेत. अगदी निकृष्ट दर्जाचं निर्मल कंस्ट्रक्शनने काम केलेलं आहे. 3 महिने झाले हा रस्ता बनून. आज अंबाडीला जाताना मी सैतानी पुलाच्या अलीकडे उभा आहे. थोडा 3 महिन्यामध्ये हा रस्ता फुटलाय. 3राच महिना आहे. दाखवा जरा. ह्या रस्त्याला चिरा पडलेत. असा रस्ता फुटलाय. तर ह्या निर्मल कंस्ट्रक्शनचा परत एक ठेकेदार आहे. त्याला ते रस्ता रिपेअरिंगचं काम दिलं जातं. कुठली तरी कंपनी. ह्याच्यामध्ये सिमेंट कुठलं मटेरियल बनणार दादा? काय नाही यामध्ये कसलं काय जरा माहिती आहे का? हां, हे कॉन्क्रीट रेडीमेड कॉन्क्रीट आहे. पाण्यात भिजवून टाकायचं. म्हणजे रेडीमेड कॉन्ट्रॅक्टची हे कॉन्क्रीट आहे ते ह्याच्यामध्ये तडा केलेल्या रस्त्यामध्ये भरायचं आणि रस्ता रिपेअरिंगचं काम त्या निर्मलने अजून एका छोट्या कंपनी दिला. म्हणजे यांचं काम फक्त रिपेअरच असते. यांचा रस्त्याचा काही संबंध नाही. तर 3 महिन्यांमध्ये एवढा रस्ता फुटतो. आता 3च महिने झालेच रस्त्याला. काहींचं म्हणणं आहे जास्त वजन वाहनं गेली. आता वाहनं जी जाणार आहेत ती नेहमीच आहेत. त्याप्रमाणे रस्ता बनवला पाहिजे. असाच जर रस्ता 3 महिन्याने सगळा फुटला म्हणजे तुमच्या माझ्या अर्क्याच्या पैसे गेले पाण्यामध्ये. ठेकेदार पैसे खाऊन मोकळा आला. या रस्त्यावरती ठेकेदाराच्या मुलाची ठेकेदार त्यांची जीवित हानी होणार नाही. आपले तुमच्या माझ्यासारखे गरीब जे बाईकवर फिरतात किंवा फोर व्हीलर तो पण मरणार नाही. जो बाईकने येतो त्यांचेच अपघात होऊन इथं रस्त्यावर मृत्युमुखी पडणार आहे. म्हणजे आपलेच पैसे आणि आपलाच माणूस मारायचा, आपल्याच बोकांडी बसून घ्यायचा. हे असं सध्या काम चालू आहे. मी तुम्हाला वाटत असेल मी अनेक वेळा बोंबलत होतो ह्या रस्त्याकडे कोणी लक्ष द्या. निदान प्रत्येक गावाच्या हद्दीवरती जी ग्रामपंचायत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या सरपंचांनी किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार साहेबांनी यांनी लक्ष द्या. हे रस्त्याचं काम कसं चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. निकृष्ट दर्जाचं अगदी काम चालू आहे. पण आहेत तेच झालं आहे आता परत. आता याला जबाबदार कोण? ठेकेदारचं काम करून मोकळा आला, पैसे घेऊन मोकळा आला, बिलं काढून मोकळा होईल. तो काहीतरी डिपॉझिट असते यांची ती पण घेऊन मोकळा होईल. म्हणजे सगळे टक्केवारी सगळ्यांची असते. त्यांचे ते पैसे खाऊन मोकळे होतात. पण हा निकृष्ट दर्जाचा रस्ता सर्वसामान्य माणसाच्या तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या करातून बनवलेला रस्ता आपल्या माती मारला जातो. एवढंच मला सांगायचं आहे. ह्याचं काही होणार नाही आणि अनेक रस्ते असे बनलेच जाणार आहेत आणि त्याचं देखील काही होणार नाही. आपली मुलं, आपले आईवडील, काका, मामा, मावशी, बहीण या रस्त्यावर अशीच मरणार आहेत. एवढंच होणार आहे. धन्यवाद.